एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर मला इथे आज करायचा होता हेअर वॉश, पण त्या अगोदर काहीतरी हेअर ऑइल पण माझ्याकडे संपलेला, तर म्हटलं काहीतरी घरगुती हेअर ऑइल करावं, कारण जास्त डॅन्ड्रफ आणि केस गळती पण खूपच वाढले त्याच्यामुळे। तर मी इथे पॅनमध्ये जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, जास्वंदाची पानं आणि ही 2 जास्वंदाची फुलं हीच मेन म्हणजे केसांसाठी फायदेत असतात जास्त करून, पण मला ती 2च मिळाली। तर त्याच्यात मी खोबरेल तेल, काळे तीळ आणि मेथी टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात नंतर मी कांदा सुद्धा कट करून टाकलेला। ते चांगलं कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं मी शिजवू दिलं। 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर शिजवल्यावर त्याच्यातील अर्क तेलात उतरतं। जास्त फास्ट ठेवलं तर ते सर्व नुसतं असंच करपून जातं, म्हणून एकदम स्लो गॅसवरच शिजवून घेतलं। पाहू शकता तुम्ही। आता हे सर्व रेडी आहे। आपलं तेल थंड होऊ दिलं ते 5 ते 10 मिनिटं आणि त्यानंतर मी या बॉटलमध्ये छोटेसे काढून घेतलं ते तेल गाळणीने गाळून। तर अशा प्रकारे आपला होममेड हेअर ऑइल रेडी आहे। आता मी याच्यानंच हेअर मसाज करून चांगले वॉश करून घेईन। त्यानंतर मी लागलेली ब्लाऊज स्टिचिंगला, याच्या अगोदरचा ह्या ब्लाऊजचा मी बॅकनेक डिझाईन तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेली। आता मला या ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन करायची होती, तर मी इथे पाहू शकता तुम्ही आता नवीन ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन आहे। स्टिच करून झाल्यानंतर या ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन खूपच छान आणि सुंदर वाटत होती। बॅकनेक डिझाईन सुद्धा पाहू शकता तुम्ही। ही व्हिडिओ कंटिन्यू करा, यापुढे पण छान आणि सोपी आहे ही डिझाईन। तुम्ही पण एखादा ब्लाऊज शिवायचा असेल तुम्हाला पण, तर ही डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही। या स्लीव्ज डिझाईनला अजून छान लुक येण्यासाठी मी त्याला असे गोल्डन कलरचे मणी पण लावून घेतले। पाहू शकता तुम्ही लास्ट व्ह्यू किती छान या ब्लाऊजचा आलेला। तुम्हाला कशी वाटली ही स्लीव्ज डिझाईन, आणि जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। तर इथे मी नंतर जे स्लीव्ज रेडी झालेले होते ते पण जॉईन करून घेतले मी।